करता पूर्ण हो हां प्लास्टिक शोधतो हो हां आणि मासेमारी करता. मासे काय मिळतात म्हणजे आधी काळे मासे हां काळे मासे काशे म्हणजे तेलापिया वगैरे तिलापियासारखा की काय काळे काळे असतात काळे काळे अच्छा ते ह्याच्यात नाही मडस्कीपर ते छोटे छोटे जे असतात है ना. हां हां आणखीन आणि न्यूटे निवटे हां आणखीन फंटूस फंटूस. ते वडाशी बोई मावरा खेकडे तुझ्याकडे त्याचे काही फोटो विटो आहे का नाही आता तर कसं सध्या त्या नाही. माशांचे फोटो आहे का ते आणलं तर ते आमच्याशी जरा हे कर. आणि पण आधी जेव्हा तुम्ही धरत होते आणि आत्ताच किती फरक पडलाय. आता तर खूप फरक पडलाय. हां. पहिला तर आम्ही आमच्या इकडचे आहे ना वानं लावायचे इकडनं. हां पहिला तर इथे कसा मिठागृह होता हां तर मिठागृह आता हे कसं दूषित पाणी झाला हां तर दूषित पाणी झाल्यामुळे आता मिठागृह करत नाही. हम्म. आणि पहिलं कसं आम्ही मिठाग्रह कसं केलं म्हणजे हा ये सॉल्ट एक हां तर ये डम्पिंग करून करून एक कचरपेटी होती. हां हां कोणती ही गार्डन आलं. हां इथे तर अजूनही पाठीमागून बघितलं सगळं कचरा टाकला जातोय. हा ही डम्पिंग मुले ते गार्डन बनवलंय हे कचरा टाकून ना. अच्छा आता जो आपण गार्डन बघून आलो हां हो हो ते डम्पिंग ग्राउंडच होता हां. आणि त्याच्यावरच गार्डन बनवलं. हां हां ते- पण आता ती ही तर पूर्ण कांदळवनची जागा आहे त्याच्यावर पण त्यांनी अर्धा तर कांदळवनची जागा पण नाही करून टाकली आहे त्याच्यातच. हो दिसलं ना होती ना पूर्ण होती ना हां नाही कशी हां हां मग त्याच्यावर त्यांनी हे केलं डम्पिंग ग्राउंडच्यावर गार्डनसारखं. हो पण आता पण आम्ही बघितलं की सगळा कचरा इथे पूर्ण टाकला जातो आहे ह्याच्यातच या कांदळवनमध्ये. हो. मधला जो कांदळवन पुढे 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 सगळा तर BMC अजूनही कचरा टाकते नाही आता आम्ही बघूनच आलो. हां 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 हं. तर म्हणजे आता तुम्ही ह्या बोटी घेऊन सगळं कचरा काढता आतमधून हो हां आणि मासे बिशे धरायला जाता. हो तर कधी जाता मग मासे धरायला. मासे धरायला कसं पाण्याचं जसं पहाटे सकाळी पहाटे किती वाजता. पाण्याच्या हिशोबाने जातो हां. जसा पाणी असेल त्या हां हिशोबाने. हां हे तर पाणी किती घाण आहे मग तुमच्या तब्येतीला पण खराब करतात कारण इकडनं तर ते सगळं सांडपाणी सोडलं जातं. सांडपाणी तिकडनं जातो, पण करणार पण का? पूर्ण त्याला उपायच नाही ना. पोटाला भूक असेल तर मग करायच लागते ते. बरोबर. हा पाणी भरेल पण पाणी कसं आता कमी आता होत जाईल. पाणी याला बोलतात खोट. आता मग किती मिळणार हे जे काढलं आता ह्याच्यातनं किती पैसे मिळणार. हे प्रत्येकाला 400 रुपये भेटतात. एक दिवशी म्हणजे एक दिवसात 400 हा 400 म्हणजे फक्त गोळा करायला पण विकून आपल्याला किती विकूनच. विकूनच. अच्छा म्हणजे प्रत्येकाला तेवढं काय न्यूट्या होता नाही हां अच्छा मँग्रोव एक छोटासा दिसतात. हां बरोबर असं करून हे कचऱ्यातनं पण ते निघतातच ते म्हणूनच तर ही ब्युटी आहे ना आपल्या याच्या ही ब्युटी आहे आपलं पूर्ण मँग्रोव वगैरेचा की ते आपापच कसं ते जिवंत राहतात. बरोबर असं करून ते बिचारे असंच तर हां ही परिस्थिती बिलकुल बेकट आहे बाबा. माणसांचा यांचं जर डिस्टर्बन्स नाही झाला तर भरपूर होणार.